ऊसाची FRP 2 टप्प्यात न देण्यात यावी याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी कोर्टात पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरता राजू शेट्टी स्वतः आहेत। राजू शेट्टीजी, ऊस हा सगळ्यात मोठा पीक मानला जातो महाराष्ट्रातला आणि ऊसाची FRP ची रक्कम जी आहे ती 2 टप्प्यात दिली जाते। या सगळ्या प्रकरणासंदर्भात तुम्ही कोर्टात पोहोचलेला आहात। कोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे? कारण की कोर्टाने काल ताशेरे ओढलेले आहेत सरकारवरती। काय नक्की नेमकं कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत? 12 फेब्रुवारी 2022ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून कारखानदारांनी जो शासन निर्णय केलेला होता तो शासन निर्णयच पूर्णपणे बेकायदेशीर आणि चुकीचा होता। कारण शेतकऱ्याला ऊसाचा दर मिळतो तो ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार मिळतो आणि हा अध्यादेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याचा एक भाग आहे आणि त्यामुळे हा केंद्राचा कायदा असल्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं फेरफार करणं हा अधिकार राज्याला नसताना बेकायदेशीररित्या केवळ कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे तुकड्या तुकड्याने देता यावेत म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आणि म्हणून त्याला आक्षेप घेत मी 2022 साली ही याचिका दाखल केली होती, परंतु दुर्दैवानं ते लवकर आली नाही सुनावणीसाठी आणि आता आल्यानंतर कोर्टाच्या हे सारं लक्षात आलं। दरम्यानच्या काळामध्ये 2023ला एकदा मुख्यमंत्र्यांच्यावर एक बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळचे, साखर आयुक्त होते, सहकार सचिव होते, सगळे कृषी सचिव होते। या सगळ्यांच्या समोर एक निर्णय झालेला होता की हा बेकायदेशीर असलेला जो काही निर्णय आहे तो सरकारनं मागं घ्यायचा आणि त्या बदल्यात मी हायकोर्टामधली केस मागे घ्यायची, त्याचे मिनिट्ससुद्धा आहेत। हे सुद्धा मी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि म्हणून कोर्टानं एवढा सगळा निर्णय झालेला असताना आता पुन्हा कायदेशीर सल्ला घेतो असं करून टाईमपास करता हे बरोबर नाही, म्हणून कोर्टानं सरकारवर ताशेरे मारलेले आहेत। खरं तर हे सरकार भांडवलशाहीच्या संदर्भात लढतंय का असा देखील प्रश्न या संपूर्ण याचिकेतून निमित्ताने होताना पाहायला मिळतो। कारण की सर्वसाधारण ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो वर्षभर राबतो आणि ऊस आपला शेतातून काढत असतो, परंतु त्याची रक्कम कारखान्याला तो ऊस देत असताना 2 टप्प्यात दिली जाते। ह्याचा रोष जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र असेल इतर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांमध्ये 100% आहे। याचं कारण याचा दूरगामी परिणाम शेतकऱ्यांच्यावर होतो। तुकड्या तुकड्याने ऊसाचे पैसे दिले तर त्यानं जे काही ऊसावर पीक कर्ज काढलेलं असतं ते पीक कर्ज त्याला फेडता येत नाही आणि तो वेळेत पीक कर्ज परत गेलं नाही तर त्याला 0% व्याजदराचा जो फायदा होतो तो होत नाही, म्हणजे त्याला 12% व्याज द्यावं लागतं आणि कारखाने असं म्हणतात की आम्ही वर्षभर साखर विकतो मग आम्ही साखरेवर काढलेल्या कर्जाचं व्याज भागवतो। मुळामध्ये ऊसाचं पीक करण्यासाठी शेतकऱ्यांना 18 महिने आधी कर्ज काढलं असतं, तो व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यावर बसतो आणि मग आणि परत तुकड्या तुकड्यानं पैसे घ्यायचे म्हणजे तर ते पैसे हाताला लागत नाहीत, ते पैसे कुठे गेलात कळत नाहीत आणि म्हणून केंद्राचा जो कायदा आहे तो ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत विना कपात एक रकमी दिली पाहिजे असा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये मोडतोड करायचं कारण गमतीचा भाग म्हणजे मी 2 सरकारच्या विरोधात मांडतो। महाविकास आघाडीनं निर्णय घेतला, त्यांच्या विरोधात कोर्टात गेलो, किंवा राजकारण म्हणून तरी महायुती सरकारनं तो निर्णय बदलायला पाहिजे होता, परंतु सरकार कुठल्याही आघाडीचं असो ते कारखानदाराच्या दबावाखालीच असतं याचा हा धडधडीत पुरावा आहे। कारण सरकारमध्ये मग ते सरकार कुठल्याही आघाडीचं असो साखर कारखानदार हे असतातच आणि त्यांच्या दबावाला बळी पडूनच सरकार सातत्याने निर्णय घेत असतं। तुम्ही म्हणतात की कारखानदार भांडवलशाही या सगळ्याच्या संदर्भात संपूर्ण सरकार रस्त्यावरती उतरलंय आणि ही लढाई लढतंय। खरं तर अनेक साखर कारखान्यांवरती चेअरमॅन असतील, अनेक बोर्डांवरती राजकारणी नेते मंडळीच आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने। स्वतः राज्याचे अनेक दिग्गज नेत्यांचे अनेक साखर कारखाने यामध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी राजकारणी जे आता सत्ताधारी आहेत विरोधक आहेत ते स्वतःच्या स्वार्थाकरता अशा पद्धतीने हे खेळत आहेत का? मुळामध्ये महाराष्ट्राची साखर कारखानदारी ही राजकारणासाठी चालवली जाते, ती शेतकऱ्यांच्यासाठी चालवत नाही आणि आता तर अशी परिस्थिती आहे सहकारी कारखाने असोत किंवा खाजगी कारखाने असोत हे राजकीय नेत्यांचेच आहेत। कॉर्पोरेट कंपन्यांचे कारखाने अभावाने 1, 2, 4 आहेत
बाकी सगळे साखर कारखाने जवळपास 200 कारखाने आहेत हे राजकारण्यांचेच आहेत आणि हा एक लुटीचा अड्डा आहे आणि ह्या अड्ड्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटता यावं आणि त्यांची राजकारणाची दुकानदारी चालवता यावी म्हणूनच हा सगळा उपद्व्याप आहे. खरं तर आज शेवटची सुनावणी आहे. कोर्ट निर्णय देण्याच्या भूमिकेवरती आलेला आहे. कोर्टाकडनं खरं तर काय अपेक्षा आहे? ही 2 टप्प्यातली FRP आहे ती कोर्ट रद्द करेल असं तुम्हाला वाटतंय का कालच्या ताशेऱ्यावरतून? नाही, आम्ही वेगळं काय मागत नाही. चंद्र सूर्य तारे आणून द्या असं म्हणत नाही. जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करा एवढंच सांगतोय आणि मला वाटतं की कोर्ट कायद्यानंच निर्णय देईल आणि तो शेतकऱ्यांच्या बाजूने देईल. खरं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीने समस्या आहेत त्याच पद्धतीने सोयाबीन उत्पादक शेतकरी देखील मोठा पिचलेला आपल्याला पाहायला मिळतो. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सोयाबीनचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात निघतं, परंतु जे सरकारी केंद्र आहेत सोयाबीन खरेदी केंद्र त्याच्यावरची खरेदी जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. 90 दिवसाचा जो काळ असतो तो संपला आहे, परंतु केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक ट्विट करत सांगितले की पुढचे 24 दिवस खरेदी केंद्र जे आहेत ते सुरू राहणार. परंतु राज्यातल्या पणन विभागाकडनं मात्र त्या संदर्भात स्पष्टीकरण देताना पणन विभाग म्हणतंय की आता कोणतीच खरेदी होणार नाही, खरेदी केंद्र थांबवलेली आहेत म्हणे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचा हा धडधडीत पुरावा आहे. एका बाजूला केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात की 24 दिवस मुदत वाढवलेली आहे आणि रात्रीच घाईगडबडीनं पणन खात्यानं जाहीर केलं की खरेदीला मुदतवाढ वाढवलेली नाही. मुळामध्ये आता जी काही खरेदी झालेली आहे तिथली बहुतांशी खरेदी ही शेतकऱ्याचं नाव सांगून व्यापाऱ्यांनीच सरकारला सोयाबीन विकलेलं आहे. खरा शेतकरी आहे तो रांगेतच आहे. त्याला सांगितलं गेलं बारदान नाही, त्याला सांगितलं गेलं वेळ नाही, त्याला सांगितलं रांगेत 8-8, 10-10, 15-15 दिवस रांगेत उभा राहिलेला शेतकरी तो तसाच वंचित राहिलेला आहे. आणि चोर लुच्चे लपंगे जे आहेत शेतकऱ्यांचा 7-12 गोळा करायचा आणि मी शेतकरी आहे असं म्हणायचं आणि 10 चाकी 12 चाकी ट्रकमधून सोयाबीन आणायचं आणि त्यांच्या गाड्या लगेच खाली होतात. हे सगळं झालेलं आहे. अनेक तक्रारी झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या नावानं ज्या कंपन्या काढल्या आहेत त्या ब्लॅकलिस्टला गेलेल्या आहेत आणि ह्या खरा शेतकरी अजून मागच राहिलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही सातत्याने लढा देत राहतात, परंतु आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील रस्त्यावरती उतरण्याची राजू शेट्टींची तयारी आहे? 100% आहे आणि त्यांच्यासाठीही लढणार आहे. खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गाजावाजा झाला. खरं तर निवडणुकीमध्ये तुम्ही देखील तुमचे उमेदवार उभे केलेले या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात, परंतु अपयश आलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, परंतु आता मात्र त्या योजनेवरती कुठेतरी कपात आणली जाते. 5 लाख महिला या सगळ्या योजनेतून आता लाभार्थी ज्या ठरत होत्या त्यांना बाजूला सारलं गेलेलं आहे. हे असं होणारच होतं, फक्त लोकांच्या आत्ता लक्षात आलं. कारण एक प्रकारे करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली ही लाच होती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो, आनंदाचा शिदा असो किंवा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना असो, ह्या सगळ्या ही मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरतं होती. कारण या राज्याची स्थिती अशा प्रकारे पैसा खर्च करण्याची नाही हे मुख्यमंत्र्यांना त्यावेळच्या सगळ्या मंत्रिमंडळाला माहीत असताना सुद्धा जनतेला फसवायचं, त्यांची मतं घ्यायची यासाठी केलेला हा बनाव होता. खरं तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. खरं तर तुम्ही म्हणतात फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, परंतु विरोधी पक्षातले अनेक नेते मंडळी म्हणतात की आता फक्त 5 लाख कमी झालेले आहेत, अजून 50 लाख देखील त्यात कमी होतील महिला. मी तेच सांगतोय की त्या काळामध्ये केवळ दाखवलेलं आमिष होतं. आता सगळे निकष असे लावतील की त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक अपात्र ठरतील. खरं तर काल तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं अशा पद्धतीने तानाजी सावंतांनी पोलीस स्थानकात तक्रार केलेली होती, परंतु तानाजी सावंत यांचा मुलगा चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकला गेलेला होता. विरोधक आरोप करतात की एका नेत्याच्या सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या मुलाला पुन्हा वाचवण्याकरता, अर्थात पुन्हा त्याला घेऊन येण्याकरता अशा पद्धतीचा बनाव तानाजी सावंतांनी रचला आणि तशा पद्धतीने पोलीस तक्रार केली. मला नेमकं काय झालं प्रकरण माहीत नव्हतं, कारण मी इथं मुंबईत असल्यामुळं काही बातम्याही फारशा बघितलेल्या नाहीत, पण नेमकं माहिती करून घ्यावं लागेल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपल्याबरोबर बोलत होते. खरं तर FRPची रक्कम शेतकऱ्यांना 2 टप्प्यात देणं हे अगदी चुकीचं आहे. खरं तर सरकार हे भांडवलदारांसाठी आणि कारखानदारांसाठी भांडतंय का? कारण की कोर्टात त्यांचे वकील येऊन त्या सगळ्या संदर्भाची सातत्याने त्यांची बाजू मांडताना पाहायला मिळतात, परंतु काल कोर्टाने या सगळ्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात जाऊन सरकारवरती ताशेरे ओढलेत. त्यामुळे आज कोर्ट निर्णय देत असताना सरकारच्या बाजूने नक्कीच निर्णय देतील आणि 1 टप्प्यात FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडेल. त्यामुळे शेतकरी देखील सुखी होईल अशी एक आशा जी आहे कोर्टाच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी भावना आपली व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंगणे, TV मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.